हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार. सोनूस क्रिएटिव्ह कॉर्नरवर मी सोनू तुमचं स्वागत करते. तर आज आपण बघूया अगदी सोप्या पद्धतीने डबल मोगरा मंगलसूत्र विथ सेम इयरिंग्स कसे बनवायचे. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्याने की माझे पुढचे येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ स्किप न करताना शेवटपर्यंत नक्की बघा, ज्याने की तुम्हाला प्रत्येक स्टेप कळेल. चला तर सुरुवात करूया. सर्वात आधी हा डबल मोगरा मंगलसूत्र विथ सेम इयरिंग्स बनवायला कोणकोणते साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया. सर्वात आधी आपण जे ज्वेलरी मेकिंग टूल्स घेतात तेच. त्यानंतर मी घेतले 0.3ची वायर. तुम्ही इकडे 30 गेजची वायरसुद्धा यूज करू शकते. त्यानंतर मी घेतला आहे इकडे ग्रीन कलरचा क्रिस्टल आणि त्यानंतर आपण 0 mm गोल्डन मनी. त्याचनंतर आपण इकडे ओव्हल शेपचे पर्ल मोती घेतले आहेत. सर्वात आधी मी एक तार कट करून घेतली आहे 0.3 mmची. अशी एक आपण तार कट करून घेऊया, ज्याच्याने आपण एक मोगरा फुल रेडी करून घेऊया. त्यामध्ये पहिला ओव्हल शेपचा मोती टाकून त्याच्यानंतर एक गोल्डन मनी टाकून जी वरची वायर आहे ती आपण गोल्डन मनी सोडून व्हाईट मोतीमध्ये टाकून खालच्या बाजूने खेचून घेऊया. मोगरा फ्लावर कसे बनवायचे त्याचे आधी मी ट्युटोरियल बनवलं आहे, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. ते माझे चॅनलवरती अवेलेबल आहेत. तसेच मी दुसरे पण मोती टाकून घेतले आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्या गेल्यानुसार तुम्ही सुद्धा त्या फ्लावरला रेडी करून घेऊया. जेव्हा आपण सेकंड टाइम मोती टाकतो तेव्हा पहिला मोती जे ओवून घेतला आहे त्याला गठ्ठ पकडून ती वायर खेचायची, नाहीतर ते दोन्हीमध्ये गॅप असू शकते. म्हणून मी ती पहिली जी मोती आहे आपण पर्ल मोती टाकून घेतली होती त्याला गठ्ठ पकडून त्याला दुसरी मोतीने फिट करून घेतली आणि वायर खालच्या बाजूने टाकून खेचून घेतले. तसेच मी 3, 4, 5 असं करून फ्लावर पूर्ण रेडी करून घेतलं आहे. हे बघा, असं सर्व मोती टाकून घेतली आहे. असे मी 9 मोती टाकून घेतले आहे आणि त्याचनंतर त्याला लास्टमध्ये फिरून घेऊया आणि पकडच्या हेल्पने त्याला फिट करून घेऊया, ज्याच्याने ते मोती हलणार नाही. व्हिडिओमध्ये दाखवल्या गेल्यानुसार तुम्ही सुद्धा सेम करू शकता. आता हे थोडा राऊंड शेप द्यायला मी जे एक्सेसची वायर होती ती त्या फ्लावरच्या आजूबाजूला रॅप करून घेतले, ज्याने की ते गठ्ठ राहणार आणि राऊंड शेप प्रॉपर येणार. तुम्ही बघू शकता इकडे मी आधीच खूप सारे फ्लावर रेडी करून ठेवले होते. तसेच मी आता फ्लावर रेडी झाल्यानंतर त्यामध्ये एक मरून कलरचा क्रिस्टल ओवून घेतलं आहे. त्याला सुद्धा मोगराच्या राऊंडला फिरून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता मी कशी फिरून घेतलं आहे. आणि त्याचनंतर रेड कलरचे क्रिस्टल फीड झाल्यानंतर मी इकडे 0 mmचे गोल्डन बॉलसुद्धा त्याच्यामध्ये ओवून घेतलं आहे आणि ते ब्राऊन कलरचे क्रिस्टलचे अराउंडला फिट करून घेतलं आहे नीट. हे बघा, हा असा सुंदर फ्लावर रेडी झाला आहे आपला. हे झाला आपला फर्स्ट फ्लावर, जे मी 8 मोत्यांचं बनवलं आहे. जे वरची एक्सेस वायर आहे फिट करून त्याला काढून टाकायची. असे मी 5-6 फ्लावर्स रेडी करून घेतले आहेत. आता ह्याला आपण दुसरं फ्लावर रेडी केलं होते त्याच्या खाली जॉईन करून घेऊया. वरचा जो फ्लावर होता क्रिस्टलवाला त्या आपण
8 मोतीचा घेतला आहे आणि खालचा जो फ्लावर आपण घेतला आहे तो 10 मोतीचा घेतला आहे. आता जे वायरनी वरच्या आणि खालच्या फ्लावरला गठ्ठ फिट करून घ्यायचे. व्हिडिओत दाखवल्यानुसार तुम्ही सुद्धा त्याला फिट करून घ्या. 0.3 mm ची वायरनी वर खाली करून त्याला नीट फिट करून घ्यायचे, ज्याच्याने की दोरी पण हलणार नाही. आणि हा असे सुंदर डबल मोगरा फ्लावर रेडी झाले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय अशी डबल मोगरा फ्लावर्स. आता आपण इकडे 20 गेजची तार घेतली आहे, त्याचा एक तुकडा कट करून घ्यायचा. आपण इकडे 3 फ्लावरचे मंगलसूत्र बनवत आहे, त्याच अनुसार ते तारीवरती ते फ्लावर्स ठेवून त्याची साईज काढून घ्यायची आणि थोडीशी एक्स्ट्रा वायर ठेवायची, ज्याने की आपण दोन्ही साईडला मंगलसूत्रामध्ये अटॅच करायला लूप रेडी करू शकतो. आता इकडे मी एक्स्ट्रा वायर कट करून घेतली आहे. हे बघा, 3 फ्लावर ठेवून त्याची साईज काढून घेतली आहे आणि त्याच नंतर मी त्याची आजूबाजूला एक्स्ट्रा वायरसुद्धा कट करून घेतली आहे, ज्याने की मी त्याच्याने नंतर लूप रेडी करू शकते मंगलसूत्रामध्ये आपण अटॅच करायला. आता तुम्ही राऊंड नोज प्लायर किंवा फ्लॅट नोज प्लायरनी त्याला लूप रेडी करू शकतो. मी इथे फ्लॅट नोज प्लायरने एक साईडला लूप रेडी करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कशी ते लूप रेडी झाले आहेत. असे छोटा एक लूप आपण रेडी करून घ्यायचं आणि तार थोडी सरळ करून घ्यायची. आता पहिला आपण मोगरा त्याला फिट करायचं आहे. मोगरा फिट करायचा आधी आपण एक अजून राऊंड नोज प्लायरनी त्याला राऊंड करून घेऊया, ज्याच्याने की ते मोगरा फ्लावर हलणार नाही. नाहीतर आपण जर डायरेक्टच ते तारीवरती मोगरा फ्लावर अटॅच केलं तर ते वर खाली होत राहील. जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसंच प्रमाणे तुम्ही एक लूप रेडी करून घ्या. हे बघा, अशी लूप रेडी झाल्यानंतर जे आपण फ्लावर अटॅच करायला बनवलं आहे त्या फ्लावरमध्ये सुद्धा आपण 0.3 mm ची तार ओवून घ्यायची, ज्याच्याने की आपण ते फ्लावर त्या वायरमध्ये अटॅच करू शकते. व्हिडिओत दाखवल्यानुसार तुम्ही सुद्धा ते फिट करून घ्या आणि जे आपले ॲक्सेसची वायर असेल ती कट करून घ्या. आता जी 0.3 mm ची वायर आपण मोगरा फ्लावरमध्ये फिट करून घेतली आहे, त्याचा लास्ट साईडचा भाग असतो तो आपण ते तारीमध्ये टाकून वरच्या साईडला खेचून घ्यायचं आहे आणि मोगरा फ्लावर तिकडे एकदम प्रॉपरली फिट करून घ्यायचं आहे. तसेच तिन्ही मोगरा फ्लावर आपण अटॅच करून घ्यायचे आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही मोगरा फ्लावर अटॅच करणार तेवढ्या वेळा ते एक लूप रेडी करून घ्यायची, नाहीतर जे फ्लावर तुम्ही अटॅच केला आहे ते वर खाली हलणार. आता एक्स्ट्रा वायर जी होती ती मी लूपसाठी सोडली होती, पण ती जास्त होती म्हणून मी तिकडे ती अजून कट करून घेतली आहे आणि जेवढे लूप पाहिजे तेवढा तो लूपसाठी वायर सोडला आणि फिट परत लूप बनवून घेतलं आहे. हे बघा, आपण असे मंगलसूत्राचे पेंडंट रेडी करून घेतले आहे. आता एक जंपरिंग घ्यायची आणि त्याला उघडून घ्यायची. पकडच्या हेल्पने मी ती जंपरिंग उघडून घेतली आहे आणि 36 इंचची मंगलसूत्र ती चेन घेतली आहे. त्याचा एक लास्टचा जो पार्ट असतो त्याच्यामध्ये ऑलरेडी एक जंपरिंग असते, त्याच्यामध्येच ती जंपरिंग अटॅच करून ती लूपमध्ये टाकून फिट करून घेतलं आहे. व्हिडिओत तुम्ही बघू शकता ते कशी मी फिट केली आहे. तुम्ही सुद्धा सेम प्रोसिजर करा आणि फिट करून घ्या.
आता तसेच दुसऱ्या साईडला पण करून घ्यायचं आहे. जसं आपण पहिल्या साईडला जंपरिंग टाकून फिट करून घेतलं आहे, तसंच आपण दुसऱ्या साईडला सुद्धा जंपरिंग उघडायची. त्या जंपरिंगमध्ये दुसरी जंपरिंग टाकून त्या लूपमध्ये अटॅच करून घ्यायची. हे बघा, हा असा डबल मोगरा फ्लावरचे मंगळसूत्र रेडी झालं आहे. एकदम सोप्या आणि इझी पद्धतीने आपण हे रेडी करून घेतले आहे. आता त्याचे इयरिंग्स बनवायचे. मी एक्स्ट्रा फ्लावर्स बनवून घेतले होते आधी. आता जे इयरिंग स्टड घेतले आहे मी, ते आपण फ्लावरमध्ये अटॅच करून घेऊया. मागच्या साईडच्या फ्लावरमध्ये स्पेस आहे, तिकडे आपण ती इयरिंग स्टड अटॅच करून घेऊया. ह्या फ्लावरमध्ये मी आधी 0.3 mm ची तार एक्स्ट्रा काढली होती. त्याच तारीमध्ये ते स्टडमध्ये होल असते, होलमध्ये टाकून तुम्ही फिट करू शकता. व्हिडिओत दाखवल्यानुसार तुम्ही सुद्धा सेम प्रोसिजर करून घ्या. प्रत्येक होलमध्ये टाकून ती वायर फिट करायचं आहे, नाहीतर ते इयरिंग बेस जे असते ते हलायची शक्यता असते. म्हणून प्रत्येक बेसमध्ये टाकून झाल्यावरती जे एक्सेस वायर आहे ते आपण मोतीवर गुंडाळून घेऊया. त्याच्याने की ते स्टड पण हलणार नाही आणि मोती पण फिट राहणार. आणि एक्स्ट्रा वायर आपण दुसरी कट करून घ्यायची. हे झाले इयरिंग्स. आता या इयरिंग्सच्या खाली आपण एक झुमका लावूया. हे असा झुमका असतो, त्यामध्ये आपण आधी खाली पर्ल मोती अटॅच करून घेऊया. त्यासाठी आपण फ्यूज वायरचा यूज करूया. ही फ्यूज वायर कट करून घ्यायची आणि त्यामध्ये आपण 0 mm चे व्हाईट कलरचे पर्ल मोती टाकून घेऊन जी झुमकेमध्ये होल आहे त्यामध्ये टाकून त्याला फिट गुंडाळून घ्यायची. व्हिडिओत दाखवल्यानुसार तुम्ही सुद्धा गुंडाळून घ्या आणि रेडी करून घ्या. आणि जी एक्स्ट्राची वायर आहे ती वरची कट करून घ्या. हे बघा, अशा प्रकारे रेडी करून घ्यायचे. पूर्ण रेडी झाल्यावर हा झुमका काय अशा प्रकारे दिसेल. तसेच मी 2 झुमके रेडी करून घेतले आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक झुमकेमध्ये आपण ते व्हाईट कलरचे मोती अटॅच करून घेतले आहे फ्यूज वायरचे हेल्पने. आता ते मोगरा फूल आपण जे रेडी करून घेतला होता इयरिंग बेस टाकून, त्यामध्ये एक्स्ट्राची वायर अजून सोडली होती मी. आता ती एक्स्ट्राची वायर झुमक्यामध्ये फिट करून घ्यायची. बॅक साईडनी प्रॉपरली फिट करून घ्यायची. हे बघा, असं प्रॉपरली आपण फिट करून घेऊया. अशा प्रकारेच असं 2 सेम करून घेऊया. आणि हे आपले इयरिंग्स रेडी झाले आहेत. तसंच प्रकारे मोगरा मंगळसूत्र आणि त्याचे सेम इयरिंग्स आपण रेडी करून घेतले आहे. हा असा सुंदर डबल मोगरा मंगळसूत्र रेडी झाला आहे. तुम्हालाही हे सुंदर डबल मोगरा मंगळसूत्र आणि त्याचे सेम इयरिंग्स पाहिजे असेल किंवा नथ अँड ज्वेलरी मेकिंग रॉ मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही मला DM करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. मी माझी इंस्टा ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. टिल देन, बाय.